पण एक प्रश्न सातत्यानं उपस्थित केला जातो तो म्हणजे रायगड मतदारसंघातून जाणारा मुंबई महामार्ग हा बऱ्याच वर्षांपासून रखडलेला आहे. तर त्याच्या मागची कारणं नेमकी काय आहेत आणि तो कधी पूर्ण होईल हा सवाल वारंवार विचारला जातो. एक असं आहे की हा रस्ता 12-13 वर्षे रखडला, याच्यात दुमतच काही कारण नाही. सुरुवातीच्या कालावधीमध्ये युपीचं सरकार असताना मी जिल्ह्याचा पालकमंत्री होतो. त्यावेळेला कमलनाथ त्या खात्याचे मंत्री होते, पवारसाहेब केंद्रामध्ये होते. पहिल्या टप्प्याचं काम मी मंजूर करून घेतलं. ते BOT तत्वावरती होतं. त्याला दिलेला ठेकेदार तो बँकरप्ट झाला. 14ला ज्यावेळेला देशामध्ये NDAचं सरकार आलं, गडकरी साहेबांसारख्या अत्यंत कार्यक्षम नेतृत्वाकडे हा विभाग आला, त्यावेळेला इंदापूरपासून ते पाथर्डीपर्यंतचा रस्ता त्याने हातामध्ये घेतला. रखडलं काम ते पहिल्या टप्प्याचं. गडकरी साहेबांचा व्हिडिओ आपण पहा, काल परवा त्यांनी माझ्यासाठी एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. हा जो पहिला टप्पा आहे त्या पहिल्या टप्प्याच्या कॉन्क्रीटीकरणाच्या कामाला केवळ माझ्या आग्रहाखातर आणि कोकणला न्याय दिला पाहिजे या मनस्वी भूमिकेखातर गडकरी साहेबांनी 700 कोटी रुपये मंजूर केले आणि आता त्या रस्त्याचं काम जवळपास 80% पूर्ण आहे. 25च्या पावसाळ्यापर्यंत हा रस्ता फुल फ्लेज आताही 80% झाला आहे. उरलेला सुद्धा रस्ता हा नक्कीच त्या ठिकाणी पूर्ण होईल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.